कोणत्याही देवतेची उपासना करताना षोडशोपचार पूजन करायची पद्धत आहे। त्यामधला एक उपचार म्हणजे प्रदक्षिणा देवाला घालणं। यामध्ये भगवान शंकरांना जी प्रदक्षिणा घालायची आहे त्यामध्ये आपल्याला एवढंच माहिती असतं की शंकराला अर्धी प्रदक्षिणा घालायची आहे, पण अर्धी म्हणजे नक्की कशी घालायची हे आपल्याला माहिती नसतं। याच्याबद्दलचा एक विस्तृत श्लोक शास्त्रामध्ये आलेला आहे। त्यामध्ये असं सांगितलंय की वृषंचंडम वृषंचैव सोमसूत्रम पुनर्वृषम चंडंच सोमसूत्रंच पुनश्चंडम पुनर्वृषम। ही 9 स्टेप्समध्ये ही प्रदक्षिणा भगवान शंकरांना घालायची आहे। ही जर तशी घातली तर काय फळ मिळतं तेही सांगितलंय। नवप्रदक्षिणोपेतम यस्तु कुर्यात प्रदक्षिणम पदे पदे अश्वमेधस्य फलम प्राप्नोति सध्रुवम असं सांगितलंय। पावला पावलाला अश्वमेध यज्ञाचं फळ मिळतं जर अशी 9 स्टेप्समध्ये तुम्ही प्रदक्षिणा जर कराल तर। त्याचा आरंभ जो असतो तो सर्वप्रथम नंदी जिथे असतो भगवान शंकरांच्या समोर तिथून करायचा आहे। त्यानंतर नंदीच्या शेजारचा जो कॉर्नर असतो ज्याला ईशान्य कोपरा म्हणलेला आहे त्या ईशान्य कोपऱ्याला चंडाचं स्थान असतं। त्यानंतरचं जे जिथून शंकराचं तीर्थ शाळुंका ज्याला म्हणतात ती उत्तर भागाकडे असते, तिथून जे बाहेर येतं त्याला सोमसूत्र असं म्हणलेलं आहे। तर आता ही प्रदक्षिणा कशी घालायची आहे की वृषंचंडम वृषम म्हणजे नंदीपासून सुरू करून ईशान्य भागाच्या चंडापर्यंतच जायचं। परत त्या नंदीपर्यंत येऊन सोमसूत्र म्हणजे जिथून शाळुंकेतून तीर्थ बाहेर येते असा जो काही भाग आहे तिथपर्यंत जायचं। त्यानंतर परत उलट त्या नंदीपर्यंत यायचं, नंदीकडून परत चंडस्थानापर्यंत जायचं, नंतर परत सोमसूत्रापर्यंत जायचं, सोमसूत्रावरनं परत मागे येऊन चंडापर्यंत आणि चंडापासून परत नंदीपर्यंत अशी ही 9 स्टेप्समधली ही जी प्रदक्षिणा आहे ती घालायला शास्त्रामध्ये सांगितलं। याला अर्धी प्रदक्षिणा कुठेही म्हणलेलं नाही, हे अपभ्रंश आहे। त्यामुळे ही 9 स्टेप्सची प्रदक्षिणा आपण जरूर घाला, ज्या योगे अश्वमेध यज्ञाचं फळाची प्राप्ती होत असते। जास्तीत जास्त शिवभक्तांपर्यंत हा दुर्मिळ व्हिडिओ